मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आगाऊ वेतन देण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय। पहा नवीन अपडेट। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित केले आहे। हे परिपत्रक जिल्हा स्तरावरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या आगाऊ वेतनवाढीच्या लाभासंदर्भात असून यामुळे अनेक शिक्षकांना दिलासा मिळणार आहे। या निर्णयामागील पार्श्वभूमी आणि त्यांचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे। शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध पातळ्यांवर पुरस्कार दिले जातात। या पुरस्कारांचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे आगाऊ वेतनवाढीचा लाभ। मात्र 2018 पर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना हा लाभ मिळालेला नव्हता। या विषयावर माननीय उच्च न्यायालयाने देखील लक्ष घातले आणि याबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले। नवीन परिपत्रकाचे महत्त्वपूर्ण मुद्दे। राज्य शासनाने दिनांक 1 जुलै 2022 यांच्या 6 ऑक्टोबर 2023 रोजीच्या संदर्भीय पत्रांच्या अनुषंगाने हे नवीन परिपत्रक काढले आहे। या परिपत्रकात खालील महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे। 1. सन 2018 पर्यंत ज्या आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळालेला नाही त्यांना हा लाभ तात्काळ देण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून या वेतनवाढीची रक्कम अदा करण्यात येणार आहे। सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करणे आवश्यक आहे। अंमलबजावणी प्रक्रिया। या नवीन परिपत्रकाची अंमलबजावणी करताना काही महत्त्वपूर्ण बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे। सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या परिपत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे। जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधी अर्थसंकल्पात योग्य ती तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे। माननीय न्यायालयाच्या आदेशांचे पालन करताना कोणत्याही प्रकारचा अवमान होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी। परिपत्रकाचे महत्त्व आणि प्रभाव। हे परिपत्रक अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे। शिक्षकांच्या हक्काचे संरक्षण। या निर्णयामुळे पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या आर्थिक हक्कांचे संरक्षण होणार आहे। न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांची योग्य ती अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे। प्रशासकीय कार्यक्षमता। स्पष्ट मार्गदर्शक तत्वांमुळे प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करणे सोपे होणार आहे। अपेक्षित परिणाम। या परिपत्रकामुळे खालील सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत। पुरस्कार प्राप्त शिक्षकांना त्यांच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन झाल्याची भावना निर्माण होईल। भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये विलंब टाळता येईल। शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल। राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जिल्हा स्तरावरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांना न्याय मिळणार आहे। या परिपत्रकाची योग्य अंमलबजावणी केल्यास शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि शिक्षकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा वाढीस लागेल। जिल्हा परिषदांनी या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून शिक्षकांच्या हक्काचे संरक्षण करणे अपेक्षित आहे। यातून शिक्षण क्षेत्राच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होईल आणि शैक्षणिक विकासाला चालना मिळेल। शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांच्या मनोबलात वाढ होणार असून त्यांच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होईल। हे परिपत्रक शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखले जात आहे, जे शिक्षकांच्या कल्याणासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। धन्यवाद।